आजपासून 3 दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड. सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. मनसे आणि आमचे विचार जुळतात. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत येता आलं तर नक्की प्रयत्न करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. गृहमंत्रालयाऐवजी शिंदेंसमोर 3 पर्याय. नगरविकास, महसूल आणि जलसंपदा खात्याचा पर्याय. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा. बेनामी संपत्ती प्रकरणी जप्त केलेली मालमत्ता अजितदादांना केली मुक्त. महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. शरद पवार रविवारी मार्कडवाडीला जाणार. राहुल गांधीही गावाला भेट देणार असल्याची माहिती. ईव्हीएम विरोधातील बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गज नेत्यांचे दौरे. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज दुपारी अंत्यसंस्कार. मुंबईसह ठाणे आणि भिवंडीतील 10% पाणी कपात मागे. पिसे इथल्या सिस्टममधील बिघाड दुरुस्त झाल्यानं निर्णय. मुंबईकरांना मोठा दिलासा. आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया 180 धावात ऑल आऊट. तर पहिल्या इनिंगमध्ये कांगारूंच्या 1/86 धावा. कमबॅक करण्याचं रोहित ब्रिगेड समोर आव्हान. आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2ची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई. राजामौलीच्या RRRचा रेकॉर्ड मोडला. बॉक्स ऑफिसवर फक्त पुष्पाचाच जलवा. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजताय. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. आजपासून राज्य विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होतंय. विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर शपथ देणार आहेत. महायुतीला मिळालेल्या या महाविजयामुळे विधानसभेत विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या अर्धशतकापर्यंत सीमित राहिली आहे. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता आहे. 3 दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी होणार आहे. आणि या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड हेच या अधिवेशनाचं प्रमुख कामकाज असणार आहे. तर या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल. यानंतर आणखी एक मोठी बातमी येते ती बघूयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर एक मोठा निर्णय झालाय. तो म्हणजे 2001च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली. श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. श्रीकर परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलेलं आहे. श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवरती PMO मध्ये देखील काम केलंय. यानंतर बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच वर्षा निवासस्थानावरील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झाकण्यात आली आहे. इथे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लागणार आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरती भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. पालकमंत्रीपदावरून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत आझाद मैदानावरती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे या रुग्णाला 5 लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत देण्याच्या फाईलवरती पहिली स्वाक्षरी केली. दरम्यान आम्ही सरकारचे आभार मानतो अशी भावना कुऱ्हाडे यांचा मुलगा यश कुऱ्हाडेनं व्यक्त केली.
महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेशात हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग इथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन निलेश राणेंनी केलंय. शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. पुणे येथील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची तातडीची गरज होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत आर्थिक मदत मंजूर केली आणि मदत मिळाल्यामुळे कुऱ्हाडे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे फोनवरून आभार मानले. अँटिलिया स्फोट प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सचिन वाझे यांना अंतरिम जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. वाझेच्या जामीन अर्जावरती 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे. एसटी बस अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला आता 10 लाख रुपये विम्यापोटी देण्याचा निर्णय महामंडळातर्फे घेतला गेलाय. त्यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रायगड जिल्हा 100% क्षयमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं क्षय रुग्णांना दत्तक घेण्याचं आवाहन केलंय. जिल्हाधिकारी किशन जावळेंनी जिल्ह्यातील 5 क्षय रुग्णांना दत्तक घेतलं असून अन्य दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचं आवाहन केलंय. मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक आहे. ब्लॉक कालावधीत CSMT-वरनं सुटणारे आणि येणारे अप आणि डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील. नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी केली. या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13,50,00,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी महापालिकेने आता ठिकठिकाणी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे 7 महिन्यामध्ये 3,36,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा नव्या तंत्राचा वापर केला जाणार आहे. त्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जुन्या डांबरावरती प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठी पालिका इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्राची खरेदी करणार आहे.